हाताच्या रेषा बघताना ध्यानाची रेषा शोधत असते. शोधून शोधून दमले फार, कडेचना ती कुठे असते. नमस्कार सगळ्यांना, आपल्या स्विच टॉक या चॅनलवरती स्वागत आहे. आजची कथा ऐकल्यानंतर जे तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे ते मिळवाल, पण त्यासाठी या कथेला शेवटपर्यंत ऐका, कारण ही एक खरी कथा आहे. ही कथा आहे जुन्या गुरुकुलची, 4 सेंचुरी BCची. एका गुरुकुलमध्ये जे गुरुजी होते ते रोज सकाळी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. आधी तोंडी शिकवायचे आणि मग जे शिकवले ते समजले की नाही ते विद्यार्थ्यांना विचारायचे. एके दिवशी असेच गुरुजींनी विद्यार्थ्यांना विचारले. तेव्हा एक विद्यार्थी हात वरती करतो आणि बोलतो, गुरुजी मला नाही समजलं. बरं, मी पुन्हा एकदा शिकवेल, गुरुजी बोलले. गुरुजी परत तेच शिकवितात आणि विचारतात, आता समजलं का? पुन्हा तोच विद्यार्थी हात वरती करतो आणि बोलतो, गुरुजी तरीही तुम्ही शिकवलेलं त्यातलं मला काहीच समजले नाही. गुरुजी ओरडून बोलतात, मी तुला एक नाही तर 2दा समजावून सांगितले, तरीही समजले नाही. गुरुजी त्या विद्यार्थ्याची पिटाई करतात आणि बोलतात, तुझा हात बघू, मला हस्तरेषाचे ध्यान आहे. गुरुजी त्याचा हात बघतात आणि बोलतात, अरे तुझ्या हातावर तर घाण रेषाच नाही. जा, याच्यानंतर गुरुकुलमध्ये तू मला दिसायचं नाही. ज्याच्या हातावर ध्यान रेषा नाही तो ध्यान मिळवूच शकत नाही. आणि आता जे देवाने तुझ्यासाठी लिहून ठेवलं आहे तेच तुझ्या जीवनात घडेल आणि तेवढंच तुझं नशीब थांब. याच्यानंतर बघा कथा कशी इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच विद्यार्थी लाकडे तोडायला जंगलात जातो. लाकूड तोडता तोडता त्याचे लक्ष त्याच्या हातावरती जाते आणि गुरुकुलमध्ये घडलेली घटना त्याला आठवते. तो आपले हात दुसऱ्या हाती पकडतो आणि गुरुजींनी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या हातातील रेषा दाखविल्याप्रमाणे तशीच रेष तोडणाऱ्या अवजाराने आपल्या हातावर करतो. हातावर जखम होते, रक्ताची धार लागते. जेव्हा गुरुजींना हे सगळं लक्षात येते तेव्हा त्याला दुःख होते. गुरुजी त्या विद्यार्थ्याला भेटून प्रेमाने मिठी मारतात आणि त्याला पुन्हा गुरुकुलमध्ये बोलावून शिकवितात आणि तो विद्यार्थी खूप शिकतो. शिकल्यानंतर तो विद्यार्थी काय बनतो माहीत आहे? महाऋषी पणिनी, जे संस्कृत व्याकरणाचे जनक आहेत, ज्यांनी अष्टाध्यायी लिहिलेला आहे. या कथेचे तात्पर्य हेच, आपण नेहमी विचार करतो की जे आपल्या नशिबात आहे तेच सत्य आहे. आता तुम्हीच ठरवा, तुमचं भविष्य कोरायचं काम नियतीचं आहे की तुमचं. पण जेव्हा ते स्वतःच्या हाताला ध्यान रेषा आखतात, यातून 2 गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे निश्चय आणि दुसरं म्हणजे कठोर परिश्रम. आता भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत जुडून राहा, मोटिवेट राहा आणि अशा कथा पुन्हा ऐकायच्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.